आरसीसी पेठ राहतो की कातील खरं तरी उपाधी या संघाला ज्या वेळेस निश्चितच रजनी क्रिकेट स्पर्धा खेळलाय अगदी चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला असेल। मग त्याच्या समोर असलेला निश्चितच केसीसी आंबापाडा माहुलगाव हा संघ सुद्धा एक जबर संघ असलेला मुंबई विभागातील पाहुणा संघ असला तरी सातत्याने चांगला खेळ या संघाने सुद्धा केलाय। चला पेठ संघाचा अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवा निश्चितच आमच्याकडे अतिरिक्त खेळाडू। आरसीसी पेठ संघ आपला जर अतिरिक्त खेळाडू असेल तर आपण त्वरित तिथे पाठवायचं आहे। भारतीय जनता पक्ष केलवणे पुरस्कृत उरण पडवेल आमदार चषक 2024 ही स्पर्धा आणि करते या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आपण पहिल्या रात्रीचा विचार केला। धाकटी जुई संघ निश्चित आपण पाहिला असेल ज्या संघाने निश्चितच पहिलं तिकीट मिळवलं सुपर फोर मध्ये आपला प्रवेश निश्चित केला। दुसऱ्या रात्रीमध्ये कालच्या रात्रीमध्ये जरीमरी खोपटे संघ तुम्हाला पाहायला मिळाला ज्या संघाने जबरदस्त खेळ कालच्या रजनीमध्ये केला। अगदी प्रेक्षक वर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम कालच्या रात्रीमध्ये खोपटे संघ क्षितिज आणि कंपनीने केलं। आजची तिसरी रात्र अगदी निश्चितच चांगले संघ ए गटातील मात्र हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील। तर सामना सुरू पंचांचा ग्रीन सिग्नल पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रशांत हा चेंडू भिरकावलाय अगदी वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा बाहेर या षटकातील पहिल्या चेंडूवरती लगावला जातोय पहिला चौकार। सोहेल शेख याचा पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला तडाखा काय जबरदस्त फटका डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी इन्फॉर्म फलंदाज सध्याच्या मोसमामध्ये आपण पाहिला असेल आरसीसी पेठ संघाचा। दुसऱ्यावरती बंटी जोशी हा पुढचा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू उकचलला फेकला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी चित्त्याच्या चपल्याने एक धाव पूर्ण केली। बंटी जोशी आता मात्र स्ट्राईक मध्ये पाहायला मिळेल। एक धावाने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली आहे धावसंख्या लागली धावपरकावरती 5 धावा। उशीर आलेल्या प्रेक्षक वर्ग सांगू इच्छितो विद्यमान सामना मैदानामध्ये केसीसी आंबापाडा विपक्ष आरसीसी पेठ या दोन संघादरम्यान मात्र ही लढत पाहायला मिळते। पहिल्या गटातून आपण विचार केला निश्चितच अष्टविनायक तुषार 11 केजीएससी सावळेश्वर सावळे हा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झालाय। पुढचा चेंडू प्रशांत याचा बंटी जोशी अगदी स्वतःला स्पेस दिली जागा दिली आणि मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरतून फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल याचं समीकरण जुळलं नाहीये निर्धाव चेंडू झाली सांगता चांगला चेंडू प्रशांतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती लगावला सोहेल शेख याने चौकार दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसरा चेंडू मात्र आपल्या पाहायला मिळतो निर्धाव स्वरूपाचा काय जबरदस्त कमबॅक प्रशांतच्या माध्यमातून। हा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढलाय मात्र शॉर्ट मिड रिझन मध्ये चेंडू अडवला जातो डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळाला मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट एक आणि एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती एक धावीवर समाधान मानावं लागेल। बंटी जोशी या फलंदाजाला एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 6च्या घरात। पहिल्या चेंडूवरती आला चौकार त्याच्यानंतर मात्र पुढच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात चांगली कमबॅक पाहायला मिळाली प्रशांत या गोलंदाजाकडून। चांगले गोलंदाजा भरणं असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। हा चेंडू भिरकावलाय यावेळेस मात्र सोहेल शेख याच्या बॅट मधून तडाखा चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर या पहिल्या षटकातील येणारा हा षटकार। जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते शेवटचा अंतिम चेंडू असेल अद्याप शिल्लक थोडासा मागडा ठरलाय पहिल्या षटकाचा आपण विचार केला प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती हा चेंडू यष्ट्यांचा वेग यष्ट्या विध्वस्त यू मिस आय विल डेफिनेटली हिट डिस्ट्रॉय द फर्निचर यष्ट्यांचा वेग घेणारा चेंडू पाहायला मिळालाय आणि सोहेल शेख याचा पारीचा झाल्यानंतर पहिला शिलेदार बुरजावरून ढकलून दिलाय खाली पहिल्या गाडीची झाली आहे मात्र कडेलोट पहिला आदरा बसतोय आरसीसी पेठ संघाला सोहेल शेख बॅक टू द डगआउट। खरं तर आजच्या रचनेतील तिसरी लढत तिसरी बिग फाईट आरसीसी पेठ विपक्ष
केसीसी अंबापाडा या दोन संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा लागल्या होत्या चांगल्या धावपळ कळते, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात कुठेतरी बीट झाला. यष्टांचा वेध घेतला चेंडूने आणि पहिला हादरा बसला. पहिला गडी सुद्धा बाद झाला. सोहेल शेख आपण विचार केला वैयक्तिक 11 या धावसंख्या येते. क्लीन बोल्ड स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 नमित पगडे. एक गुणवत्तावान खेळाडू असेल आरसीसी पेठ संघाचा. सातत्याने चांगली फलंदाजी केली आहे. आता तुम्ही मागच्या स्पर्धामध्ये मागच्या सामन्यामध्ये काय केलं त्याला इथे काही महत्व नाही आहे. ही स्पर्धा वेगळी आहे, हे मैदान वेगळे आहे आणि तुमच्या समोर असलेला संघ सुद्धा वेगळा आहे. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल पियुष. मी मगाशी उल्लेख केला केसीसी अंबापाडा या संघाचा. अगदी मुंबईला बिलॉंग करतो. चांगला खेळ सातत्याने यंदाच्या मोसमामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मग आपण विचार केला प्रशांतने चांगलं षटक हाताळलं होतं. थोडेसे फटके आले, मात्र 12 धाव मिळाले. एक सफलता सुद्धा मिळाली. सोहेल शेखला तंबूमध्ये विसाव घेता तुम्ही बघू शकाल. दुसरं षटक हाताळण्यासाठी करणं तर मात्र बोलावतोय निश्चितच पियुष या गोलंदाजाला. हा सुद्धा एक गुणवत्तावान गोलंदाज असणार आहे. हा चेंडू मात्र बॅटला लागला आणि त्या चेंडूवरती मोहर लागली 6 धावांची. शॉर्ट एक्स्ट्रा कंपॅरिझन मध्ये चेंडू सीमा आश्रय पाय येईल मात्र या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. निश्चितच पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवता मात्र जे प्रमुख अस्त्र आहेत ना केसीसी अंबापाडा संघाचे ते मात्र निष्फळ ठरवताना दिसत दोन्ही फलंदाज. मग आपण विचार केला सोहेल शेख यांनी चांगली फलंदाजी केली आणि त्याच्यानंतर बंटी जोशी यांनी लगावला हा चांगला षटकार. निश्चितच रावण बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय मोतीराम जोशी साहेबांच्या माध्यमातून आरसीसी पेठ संघाच्या कुठल्याही फलंदाज निश्चितच षटकारासाठी लगावली ना तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र रावण बैलाचे मालक मोतीराम जोशी यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. तर हायवे दिवा आणि उसरली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. रिवा 11 उसरली आणि हायवे दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा आपण व्यासपीठावर. पुढचा चेंडू. चेंडू पडला, त्याच्यावर उचली घेतली. गुडलेस बरोबर उचली घेणार चेंडू पाहायला मिळाला. बंटी जोशी फक्त बघत राहिले चेंडूकडे. ती गोळीच्या वेगाने चेंडू हाताला गेला. आरसीसी पेठ संघ तुम्हाला शुभेच्छा आल्यात. प्रदीप ठाकूर, धीरज जोशी, प्रशांत जोशी अगदी नवापाड्याचे निश्चितच सुपुत्र असतील यांच्याकडून आल्या शुभेच्छा. तर बोलूया मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती आला बिगिट षटकार. त्याच्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि खरं तर कमबॅक इज द बेटर दॅन सेटबॅक तुम्हाला पाहायला मिळते. काय जबरदस्त रीतीने चेंडू हाताला गेला. त्याच्यानंतर प्रत्येक फलंदाजाला असेल सुवर्ण संधी. साईराज माले आणि तेजस माले यांच्या बॅनरला जर तुम्ही डायरेक्ट हिट केलं षटकाच्या स्वरूपात तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला सुद्धा मिळेल. हा चेंडू भिरकावलाय यावेळेस लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. या षटकातील येतोय मात्र दुसरा बिग हिट षटकार. निश्चितच आदरणीय सन्माननीय मोतीराम शेठ यांच्याकडून मात्र साईराज माले आणि तेजस माले यांच्या बॅनर जर डायरेक्ट चेंडू लागला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला मिळेल आणि षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वाती गंगा आहे, हात धुवून घ्या फलंदाजा. निश्चितच ही सुवर्ण संधी. बोलूया मैदानामध्ये पुढचा चेंडू. हा चेंडू हाफ ट्रॅकवरती आदळलाय. चेंडूने उचली जास्त घेतल्या मात्र अवे फ्रॉम बॉडी पंच बोललेत आमच्याकडं आणि सांगितले हा मात्र चेंडू अवंत स्वरूपाचा फेकलाय. गोलंदाज पियुषाने खर्चिक ठरलाय. पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तब्बल 13 धावा खर्च केल्यात. एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला मात्र 2 षटकार एक अवांतर स्वरूपात चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती 7 ते 7 पावलांचा रनअप. हा चेंडू बॅटची काट घेतली आहे. बंटी जोशी मात्र जेरबंद झालाय. अगदी वज्र मुठीत कैद केला जातोय. विकेट किपर करणार नाहीये कोणती चूक. बंटी जोशी याचा झालाय पारिचंत. दुसरा आदरा बसतोय आरसीसी पेठ संघाला. जय पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आरसीसी पेठ संघ सोहेल शेख याने चांगली सुरुवात केली मात्र सातत्य तर राखतेली नाहीये. क्लीन बोल्ड स्वरूपात बाद झाला. बंटी जोशीने या षटकामध्ये लगावले 2 षटकार आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज सुमित.
85 ते 90 धावा होतील. पुढचा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू भिरकावलाय. लॉंग लेग सीमारच्या बाहेर चेंडू जाईल दन 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 करत. येतोय हा मात्र या षटकातील चौकार. आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला. आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला. तर मात्र रिच साईट अगदी भीमर चेंडूसाठी मात्र हा निर्णय रेफर केला जातोय आमच्या तिसऱ्या पंचांकडे आणि ऑनस्क्रीन आपण चेक केला जाईल. चला तिसरे पंच या स्क्रीनवरती मात्र हा निर्णय चेक केला जाईल. भीमरसाठी मात्र अंपायर्स कॉल आहे आणि भीमरसाठी मात्र हा निर्णय आमच्याकडे रेफर केला जातोय ऑनफिल्ड अंपायर यांच्याकडून. डिसिजन पेंडिंग आहे आणि चेक केला जातोय. ऑन स्क्रीनवरती मात्र आमच्या तिसऱ्या पंचाच्या सहाय्याने मात्र चेंडू चेक केला जातोय. हा चेंडू वेस्ट साईडच्या वर फेकला गेलाय का. स्क्रीनवरती निश्चितच डिसिजन पेंडिंग असेल. QCC अंबापाडा विपक्ष RCC पेठ असा विद्यमान सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 37 धावा कुठून काढल्यात आणि हा चेंडू असेल नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. वेस्ट साईडचा वर मात्र चेंडू फेकला जातोय. दंडित केलं जाईल गोलंदाजाला. या चेंडूवरती पुन्हा एकदा असेल फ्री हिट. सुवर्ण संधी असेल नमित पगडे या फलंदाजाला आणि संधीचं सोनं करावं लागेल. एक गुणवत्तावान खेळाडू असेल नमित पगडे. अगदी आपण विचार केला बंटी जोशी आणि त्याच्यानंतर सोहेल शेख आपलं काम चोख बजावून मात्र तंबूमध्ये परत गेलेत. आता पुढचं काम मात्र तुम्हाला पार पाडायचं आहे. तयार बॉलिंग ट्रॅकवरती सचिन काटकर गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती फेकलाय वेसाईचा वरचा भीमर चेंडू. हा चेंडू गुडलेस पण पडला. उचली घेतली निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगतात. चांगली कमबॅक पाहायला मिळाली. जबरदस्त चेंडू. मागचा चेंडू अगदी आपण पाहिला भीमर स्वरूपाचा फेकला आणि या चेंडूत असं वाटलं की कुठेतरी चित्राचा फायदा घेतला जाईल का. मात्र काय चेंडू हाताला गेलाय सचिन काटकर बॉलिंग ट्रॅकवरती. ज्या प्रकारची रनअप आहे ना जवळजवळ 10 ते 15 पावलांचा रनअप पुन्हा एकदा तयार. हा चेंडू या वेळेस आडव्या बॅटनं लॉंग ऑन रिझर्व मध्ये निश्चितच शोधला फिल्डर. पकडला जाईल झेल आणि संपुष्टात येईल नमित पगडे या खेळाडूचा खेळ. लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर दशरथ भाऊ गायकर एक नंबर. लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर दशरथ भाऊ गायकर एक नंबर. दंडीवाटीचे ऑपरेटर काय जबरदस्त चेंडू हाताला गेला. सचिन काटकर पहिला चेंडू फेकला अवंत स्वरूपाचा आणि त्याच्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव आणि या चेंडूवरती मिळाली विकेट. काय जबरदस्त कमबॅक सचिन काटकर. मी मगाशी म्हटलं की मात्र ज्या धावा मात्र पहिल्या 2 षटकामध्ये लुटावल्या गेल्यात अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी होईल की मात्र कमबॅक केली जाईल. मात्र शिरकाव केलाय पुन्हा एकदा KCC अंबापाडा या संघानं. संघर्षासाठी ओळखला जाणारा संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. KCC अंबापाडा निश्चितच माहुल गाव मुंबईला बिलॉंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. नवीन फलंदाज अविनाश वासकर. खरं तर आमचे परम मित्र संदीप वासकर यांच्या गावातील संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. पुढचा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट गोपणीसारखी फिराली मात्र बॉल आणि बॅट याचं समीकडे जुळलं नाही. निर्धाव चेंडू झाली सांगता या षटकातील येतोय मात्र हा दुसरा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातील. चांगली कमबॅक जबरदस्त कमबॅक करून दिली आहे. सामना हातातून निसटत चालला असं वाटत असताना मात्र चांगला शिरकाव केलाय पुन्हा एकदा अंबापाडा संघाच्या गोलंदाजांना सचिन काटकर. हा चेंडू ब्लाइंड शॉट आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाही. निर्धाव चेंडू झाली सांगता या षटकातील अगदी तिसरा निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त षटक हाताला गेलाय सचिन काटकर. याच्यावरती विश्वास दाखवला कर्णधारानं आणि त्या विश्वासात ठरताना दिसतो गोलंदाज सचिन काटकर. पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. 2 चेंडूचा वाजवी खेळ असेल अद्याप शिल्लक.
हा चेंडू फिरकावलाय, उंची जास्त आहे, मिस टायमिंग स्ट्रोक असेल आणि झेल झालाय जमिनीला दान. लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र झेल जमिनीला दान केला जातोय. आपण विचार केला अविनाश वास्कर या फलंदाजाचा 2 धावा मिळतील आणि 2 धावाने संघ आता मात्र जाऊन पोचतोय 44च्या घरात. खरं तर मगापासून पण जे फील्ड पाहिले असेल, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अंबापाडा संघाच्या प्रत्येक फिल्डरने. या चेंडूवरती काहीतरी वेगळं पाहायला मिळालंय. अगदी जाग्यावरती झेल आला होता, मात्र जजमेंट कुठेतरी चुकलं आणि झेल जमिनीला दान झाला. त्या स्वरूपात मिळालं 2 धावा, जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा फायदा उचलावा लागेल. संधी मिळाली आहे, मात्र संधीचं सोनं करावं लागणार अविनाश या फलंदाजाला. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक या 3ऱ्या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू झाली सांगता. 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीसी पेठ संघाची धावसंख्या लागली आहे स्कोर कार्ड वरती 44 धावा. मग चौथं षटक कोणाकडे सोपवलं जाईल. पहिल्या 2 षटकाचा पण विचार केला, 3 षटकांचा विचार केला, पहिले 2 षटक मागडे ठरले. 3ऱ्या षटकामध्ये सचिन काटकर याने मात्र कमबॅक करून दिली पुनश्च केसीसी अंबापाडा या संघाला. 4थं षटक मात्र कोणाकडे सोपवलं जातंय. ऋतिक पाटील. ऋतिक मात्र या गोलंदाज वापरला जाईल, एक जबरदस्त गोलंदाज असेल. मग ज्या प्रकारचे षटक मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाले, ज्या प्रकारे चेंडू हाताला गेले सचिन काटकर गोलंदाजाकडून, ती गोलंदाजी निश्चितच फेकावी लागणार आहे. सातत्यता राखावी लागेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आहे ना, अद्याप आपण विचार केला आरसीसी पेठ संघाचा चांगले फलंदाज अद्याप डगआउटमध्ये बसले दिसतील. अविनाश वास्कर, त्याच्यानंतर सुमित काटेकर अद्याप खेळपट्टीवरती खेळताना दिसतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाहीये. निर्धाव चेंडू झाली सांगता. खरं तर धावा आल्यात, मात्र डॉट स्वरूपाचे चेंडू सुद्धा जास्त केलेत आरसीसी पेठ संघाकडून आपण विचार केला. प्रत्येक फलंदाजाच्या वाट्याला आपण विचार केला 1 ते 2 डॉटचे चेंडू आलेत. फक्त सोहेल शेख याने 3 चेंडू केले, 11 धावा निश्चितच कुठून काढल्या आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक खात्यामध्ये डॉट स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळतील. चला, उसरली संघाचा संघनायक आणि हायवे दिवा संघाचा संघनायक आपण दोन्ही कॅप्टन आपण मंचावर या प्लीज. चेंडू पुन्हा एकदा समन डिलिव्हरी, मात्र फंबल झाला यष्टीरक्षक, फंबल झाला क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय अगदी लॉंग स्टॉप सीमारेषेला चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र सीमारेषा बाहेर चेंडू जातोय, फरार येतोय मात्र या चेंडूवरती चौकार. आरसीसी पेठ संघाला नवसंजीवनी देणारा नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू हाताला गेला होता ऋतिक मात्रेच्या माध्यमातून, मात्र नशिबाची साथ आपण विचार केला तर फलंदाजाच्या बाजूला आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य, अगदी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, येतोय मात्र हा दणदणीत चौकार. ये जबरदस्त फटका या चेंडूती पाहायला मिळाला. तर सन्माननीय अगदी दशरथजी गायकर साहेबांचं या मंचावरून प्रस्थान होतंय. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानूया. जितेंद्रजी गायकर साहेब, आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. आपलं संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित आमदार चषक उरण पनवेल या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तर हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे.
फिल्डर येतोय काढली आणि करणार नाही कोणती चूक, पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज सुमित याचा खेळ. फलंदाज जे मात्र फलंदाजी करू शकतात आणि एका पाठोपाठ तुम्हाला ते फलंदाज अगदी मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळतील. चांगली फटकेबाजी करण्याची ताकद आहे, चांगले फटके मात्र या खेळाडूच्या भात्यामध्ये असतील. तन्वीर शेख स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज ऋतिक मात्रे जबरदस्त कमबॅक केली आहे. मागच्या चेंडूवरती मिळाली एक मोठी विकेट. पुढचा चेंडू, हा चेंडू गुडघ्यावर बसून चेंडू फेकण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये सचिन काटकर यांनी कमबॅक केली आणि अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून चांगले चेंडू हाताळताना ऋतिक म्हात्रे या गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. या षटकातील अद्याप चेंडू शिल्लक असतील. अंतिम चेंडू, हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. अगदी काऊ कॉर्नर रिझर मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय आणि निश्चितच धावची स्वरूपात बाद होता जो फलंदाज अविनाश वासकर. निश्चितच साजरी करण्याची एक सुवर्ण संधी प्रत्येक शिवसैनिकाकडे असेल. तर नवीन फलंदाज असेल मैदानामध्ये आपण पाहू शकता सलमान शेख. हा सुद्धा एक चांगला खेळाडू पाहायला मिळेल तुम्हाला. आरसीसी पेठ संघ सातत्याने चांगली कामगिरी आपण पाहिला 3 वर्षामध्ये केली आहे. अगदी 13 मालिकेवरच्या बाईक, एक 4 व्हीलर माताच्या खेळाडूचे नावे आहे. तो निश्चितच बंटी जोशी तुम्हाला त्या डगआउटमध्ये बसलेला पाहायला मिळेल. आणि संघर्ष करण्यासाठी ओळखले जाणारे 2 संघ तुम्हाला मैदानामध्ये अगदी झगडताना दिसत आहेत. आता शेवटचं अंतिम षटक, आपण धावांचा विचार का धावा धावा लागल्या तर 53 धावा आणि शेवटचं अंतिम षटक मात्र दिलं जाईल. सचिन काटकर, हा चेंडू जबरदस्त फटका, अगदी स्क्वेअर ड्राईव्हचा चांगला फटका. चेंडू झाली सीमारेषा बाहेर येतोय मात्र शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार चौकार. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र तीव्र मानाचा मुद्रा या स्पर्धेच्या माध्यमातून बोलूया मैदानामध्ये दुसरा चेंडू सचिन काटकर याचा. हा चेंडू पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडला आणि उसळीने करता निघून गेला मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगता. चांगली कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळते. मागच्या चेंडूवरती आला चौकार. हा चेंडू मात्र फेकलाय निर्धाव स्वरूपाचा सचिन काटकर, ज्याने मात्र तिसरं षटक हाताळलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. 57 धावा लागल्या धावफलकावरती. 5 गडी बाद 57 अशी धावसंख्या. हा चेंडू जबरदस्त फटका, अपेस ड्राईव्ह, चेंडू जाईल अगदी झेल मात्र झाला जमीन दाल. फिल्डर कडून होते मोठी चूक, खरं तर घोड चूक झाली आहे. जीवदानाचा फायदा उचलला जाईल का, मात्र मिळतायत या 2 धावा. झेल पकडायला पाहिजे होता मात्र झेल झाला जमिनीला दान. खरं तरी दुसरी झेल सोडली जाते आहे केसीसी अंबापाडा संघाच्या फिल्डर्स कडून आणि खरं तरी कमी वेळा पाहायला मिळेल तुम्हाला, कारण चांगलं क्षेत्ररक्षण अद्याप केलंय. यंदाच्या आपण मोसमाचा विचार केला, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फिल्डिंग, चांगलं बॅटिंग बॉलिंग, चांगली टीम मॅनेजमेंट तुम्हाला या संघाकडून पाहायला मिळेल. मात्र आज काहीतरी वेगळं घडतंय. खरं तर नियतीची साथ नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू झाली सांगता. धावा धावते लागल्यात, आपण विचार केला 59 धावा लागल्यात. 5 गडी बाद. अद्याप षटकातील शेवटचं अंतिम षटक आहे मार्गस्थ आणि 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. केसीसी अंबापाडा आरसीसी पेठ असा विद्यमान सामना आणि प्रथमपरीची करताना आरसीसी पेठ संघ धावांसाठी झगडताना दिसतोय पुण्याच्या मैदानामध्ये.
फुलटॉसमध्ये चेंडू अगदी गुडघ्यावर बसून चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. सीमाशलगत चेंडू फील्ड केला जाईल, उचलून फेकला जाईल, तोपर्यंत मिळाली एक धाव. एक धावाने आता मात्र संघाची धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 60 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक. समोर फलंदाज असेल सलमान शेख. या चेंडूवरती जर षटकार आला तर 66 म्हणजे 67 धावांचा असेल आव्हान. चौकार आला तर 64 65 धावांचा असेल आव्हान. मात्र काय होईल की एखादा निर्धाव स्वरूपाचा आणखी चेंडू पाहायला मिळेल. सचिन काटकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. तर मात्र पहिलं सत्र संपलंय आणि पूर्वार्धामधील 5 षटक म्हणजे 30 चेंडूच्या समाप्तीनंतर आरसीसी पेठ संघाने मात्र प्रथम फळीची करताना 5 गाड्यांच्या मोबदल्यात धावा धाबगती लावल्यात 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय केसीसी अंबापाडा या संघासमोर. जो केसरी के लाल मेरा छोटा सा हायवे दिवा विपक्ष उसरली. या दोन संघादरम्यान दोन्ही संघाचे संघनायक तर निश्चितच या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आदरणीय सन्मान्य जतीन म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल. खरं तर दोन्ही वाईल्ड कार्ड एंट्री असतील, उसरली असेल किंवा निश्चितच हायवे दिवा, हे दोन संघ अगदी आजच्या रजनीतील शेवटची अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. हायवे दिवा विपक्ष उसरली या दोन संघादरम्यान. पाच षटकामध्ये 61 धावांचं असेल आव्हान आणि खरं तर चांगली फायटिंग टोटल उभारली आहे आरसीसी पेठ संघाचा. पण विचार केला सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मग बंटी जोशी हा सुद्धा चांगला गोलंदाज तुम्हाला सोहेल शेख पाहायला मिळेल. चांगले गोलंदाज तुम्हाला आरसीसी पेठ संघाच्या या डगौडमध्ये पाहायला मिळतील. चला अंबापाडा संघ आपली सलामी जोडी पाठवा मैदानामध्ये. अरबाज शेख ही स्पीड गन तुम्हाला आज या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. साईबाज शेख, जिशान शेख, बंटी जोशी अशी मात्र चौकडी मात्र आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. खरं त्या भन्नाट वेगाच्या ट्रेन अगदी केलवणच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला आज भरदा वेगाने पळताना पाहायला मिळतील. आरसीसी पेठ संघ चला टॉस केला जातो या ठिकाणी. हायवे दिवा आणि रिवाइलन उसरली. टॉस जिंकला उसरली संघांना निर्णय काय असेल सांगतो विचार. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? खरं तर खेळण्याची संधी तुम्हाला मिळाली. वाईल्ड कार्ड एंट्री असू द्या, परंतु आता मात्र कसं म्हणून बघता या स्पर्धेकडे? आता काय प्रॅक्टिस पण करतो आम्ही, खेळायचा प्रयत्न करू. समोर भिवंडी परिसरामधील एक चांगला संघ आहे हायवे दिवा. खूप दमदार परफॉर्मन्स आहे. अंदाच्या वर्षी रायगडमध्ये येऊन सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला या संघानं. किती चॅलेंज असेल या संघाचं? काय ज्याची गेम चांगली आहे तो जितू शकतो. चला मनापासून शुभेच्छा तुम्हाला. टॉस विरोधामध्ये गेला, निर्णय कळलेला नाहीये, परंतु खूप चांगला संघ तुमचा परवा बारापाड्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. चांगला परफॉर्मन्स केलाय. कसं पाहता या स्पर्धेकडे? स्पर्धा तर खूप छान आहे आणि इथे खेळण्याची संधी दिली त्याच्यावर धन्यवाद. आणि आमचे स्पॉन्सर जगनदादा पाटील यांचं मनापासून आभार. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा असतील. तर नाणेफेक संपन्न झाले. उसरली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यांचा निर्णय अजूनही बाकी आहे. जाऊया वळूया दुसऱ्या सत्राकडे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल रोशनजी पाटील यांचा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद अर्णव यांना तुम्ही ऐकता. आणि आपण जाऊया मॅचकडे. केसीसी अंबापाडा विपक्ष हंसी 11 आरसीसी पेठ या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं पेठ संघाने. 61चं टार्गेट
मैदानामध्ये आहे जितेंद्र जोशी आणि प्रभाकर वास्कर यांच्याकडून RCC पेठ टीमला हार्दिक शुभेच्छा, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पेठ म्हटलं की मोठ्या संख्येने समर्थक. बंटी जोशी बॉलिंग ट्रॅकमध्ये पहिल्या षटकामध्ये 30 बॉल 61चं टार्गेट. लेट्स प्ले डावाला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय सचिन काटकर, मुंबई टेनिस क्रिकेटमधला एक अतिशय विध्वंसक फलंदाज. पहिला बॉल शॉट ऑफ प्लेन आणि इथे मात्र आपण पहिला फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेगच्या वरून अकू टप्प्याचा बॉल. स्वागत केलं बंटीचं, षटकार आलाय अंबापाडा टीमला. रात्री के यात्री म्हणून ज्या संघाला संबोधलं जातं पेठ संघाला, त्या संघाला मात्र आता सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. बंटी जोशीवरती आक्रमण. सरसेनापती संघाचा प्रमुख खेळाडू, त्याच्यावरती पण पाहता दुसऱ्या संघाचा सरसेनापती आक्रमक झालाय सचिन काटकर. फिल्डिंग पोझिशन चेंज झाली, मिड ऑनला मिड ऑफच्या दिशेने घेतलाय. नेक्स्ट बॉल तेज सरार फास्ट अँड फ्युरियस बॉल यॉर्क लाईन मध्ये टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला बंटीकडून. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहताय. निर्धाव चेंडू आला. टोटल 12 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहता मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू निर्धाव आला. पॉवर प्ले ऑन आहे. 12 ऑलरेडी आले आणि 12च्या सरासरीनं पुढे जायचं. 12.20 हा रिक्वायर्ड रेट पर ओव्हर मागे असेल अंबापाडा टीमला. इथेही तेज तरार बॉल मागे गेले होते अगदी. पण पहिला पॉपिंगचा वापर करताना बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. विकेट आपण पाहिले आजच्या रात्रीमध्ये कधी कधी फलंदाजाच्या प्रेमात पडली तर कधी कधी गोलंदाजाला देखील बेनिफिट मिळालं. असा हा कदर आजचा रात्रीचा खेळ राहिला या विकेटवरती. आणि इथे आपण पाहिलं सलग 2 डॉट बॉल. पहिले 2 बॉल लगातार 2 षटकार आणि त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल. हे कमबॅक आहे बंटी जोशी या खेळाडूचं पेठ संघासाठी. हंसी 11 RCC पेठ या टीमला आपण पाहता मैदानामध्ये. इथे बॅकफुटला गेले सोहेल, त्या ठिकाणी वेगान आले. डिरेक्ट हिट, क्या बात आहे. नेमबाजी मध्ये निष्णात असणारा हा खेळाडू, त्याचा थ्रो आला आणि जय कडूला मात्र इथे आपण पाहताय नक्की निर्णय काय असेल. पेंडिंग आहे की आऊट दिला हे चेक केलं जाईल. आणि जय कडू थोडं जर आपण पाहिला मैदान सोडतोय त्यामुळे कदाचित हा डिसिजन या सारबाजचा बोट वरती आला. खेळाडू बाद. पुनाडे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. मंगेशजी पाटील साहेब पुनाडे, आपण यावं मंचावर. सहर्ष स्वागत. तन्वीर शेखचा हा थ्रो होता आणि अतिशय ॲक्युरेट. बघा मधल्या यष्टीमध्ये हा थ्रो झाला. नेमबाजीमध्ये निष्णात असणारा तन्वीर त्याने डिरेक्ट हिट केला. क्विक सिंगल घेणं अंगलट आलं सचिनच्या. तिथे जय कडूचा महत्त्वाचा विकेट त्यांना गमवावा लागला. जितेंद्रजी जोशी आणि प्रभाकर वास्कर संघाचे खंदे समर्थक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून पेठ टीमला शुभेच्छा. पेठ टीम म्हटलं की खऱ्या अर्थानं आपण पाहताय गणेशदादा जोशी
त्यानंतर विशालदादा जोशी, रणजितदादा गरज, 16 सरकार यांनाही विनंती असेल आपण आला असेल तर या प्लीज व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. विशालदादा जोशी यांचं इथं आगमन, रावण बैलाचे मालक. चला दादा आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेनिमित्तानं जबरदस्त व्यक्तिमत्व आणि पेठ संघाचे कट्टर समर्थक. बघा इथे विकेट मिळाला, पहिल्या 2 बॉलमध्ये 2 ब्लास्ट आणि त्यानंतर कमबॅक. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी. बंटी मैदानामध्ये सांगतोय. प्रशांत काटकर हा खेळाडू आता मैदानामध्ये आलाय, अष्टपैलू खेळाडू या टीमचा. 12 नाईट स्पर्धेमध्ये प्रशांतनं उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि आज पुन्हा एकदा त्याच कामगिरीची अपेक्षा राहील KCC आंबापाडा टीमला प्रशांतकडून, सचिन काटकरकडून. आता एका बाजूने मग आता बंटी तयार, पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. याही वेळा शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे, गुड कमबॅक. पहिले 2 बॉल लगातार 2 षटकार आणि त्यानंतर मात्र पुढचे 4 बॉल लगातार डॉट. हे कमबॅक आहे RCC पेठ संघाचं, हे कमबॅक आहे बंटी जोशी या खेळाडूचं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा, धावफलकावधी गडी बाजाला 1. कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय दशरथ शेठ गायकर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. प्रशांत काटकर आणि एका बाजूने मग आता त्या ठिकाणी सचिन काटकर, हे 2 खेळाडू. सेकंड ओव्हरमध्ये शहबाज शेख आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं तर एखादं मोठं षटक येतो की काय पहिल्याच ओव्हरमध्ये, पण तो बंटीने कमबॅक केलाय. आता आपण जर पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यानंतर मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर येणारे 24 बॉल विजयासाठी आता 49 रनची गरज. सेकंड ओव्हरमध्ये आला शहबाज शेख, समोर सचिन. इथे आपण पहिला बॉल त्या निर्धाव टाकला शहबाजने. वेगवान ते सरार गोलंदाजी पेठ संघाचं अस्त्र आहे. बॉलिंग स्ट्रेंथ प्रचंड मजबूत आहे आणि विवेक देखील आता टीम स्क्वॉडमध्ये जॉईन झालाय. त्याला आपण पाहता त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फिडिंग करत असताना या टीमच्या दरम्यान चांगलं योगदान या सर्व खेळाडूंचं राहिलं आहे. आणि इथे आपण पाहता शहबाज पुढचा बॉल टाकतोय. याही वेळा आपण पाहिला आणखीन एक यॉर्करचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू. तर या खेळाडूने एकदा लाईन पकडली उजव्याची बाहेरची लाईन पकडली की त्याच लाईनला बॉल ते नेहमी सातत्याने फेकत असतात, टाकत असतात. आणि इथे आपण पाहता शहबाजचं हे षटक. त्यानंतर अरबाजला आपण पाहाल, जिशानला पाहाल. आणि या मॅचमध्ये आपण पाहता का तर जय कडू हा खेळाडू इम्पॅक्ट खेळाडू होता, तो मात्र बाद झाला. डायमंड डकचा शिकार. एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही आहे. मग तो अजूनही आव्हान आपण जर पाहिलं तर 23 चेंडूमध्ये 48 धावांचं. इथे बीट केलं, मागे चालला बॉल, प्रचंड वेगाने टाकला. आणि इथे मात्र आपण पाहिला हा नशिबाचा चौकार, 22चा चौकार मिळतोय त्या ठिकाणी बॅटिंग करताना आंबापाडा टीमला. वर इतका बाउन्स मिळाला की तो सोहेलच्याही डोक्यावरून उडाला. आणि त्यानंतर बॉल मागे निघून गेला. त्या ठिकाणी थर्डमॅन आणि खदर शॉट फाईन लेगच्या मधून सरळ सीमा पार चौकार मिळाला. तर बंटी आला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. तेच तरार गोलंदाजी आपण पाहताय त्या ठिकाणी शहबाज शेखच्या माध्यमातून 17 वरती पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये KCC आंबापाडा हा संघ बलाढ्य संघ आहे. त्या संघामध्ये ताकद धावांचे पाठलाग करण्याचे तर एका बाजूने शेवटपर्यंत संघर्ष करणं, हारणं मानणं ही खरं पेठ संघाची ओळख राहिली आहे. इथे गुडघा टेकून पुन्हा एकदा बॉल मागे चाललाय. फिल्डर चालले त्या ठिकाणी पाठलाग करतील, परंतु तिथे आपण पाहिला सीमारेषा गाठतोय. बॉल आउटफील्ड या मैदानाची फास्ट. आणि इथे मात्र आणखीन एक चौकार मिळाला लॉंग स्टॉप रिजनला बॅटिंग करणाऱ्या आंबापाडा संघाला.
चूक झाली आहे. खरं तर वेगाने बॉल आला त्याला देखील बीट करून मागे गेला, चौकार मिळाला. 2 चौकार आले. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. अंबापाडा संघाला इथे फुल फेस ऑफ द बॅट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट उंच गेला आणि अंतर ही कापलं. यस इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. आक्रमक झाला त्याला तुम्हाला रोखावं लागेल. अगदी सरळ बॅटने हा फटका होता. यॉर्कर लेनचा प्रयत्न, थोडा लेंथ मागे होती आणि प्रॉपर रडारमध्ये बॉल आला. उंची घेतली, अंतरही कापलं. षटकार मिळाला सचिन काटकर या खेळाडूला. 2 चौकार जे मागे मिळाले नशिबाचे, तिथून मोमेंटम मिळाला. खरं तर आपण पाहता बॅटिंग करताना KCC अंबापाडा संघाला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला थोडासा सुधार करावा लागेल. पहिलं रनआउटचा विकेट आपण पाहिला, खरं तर फिल्डिंगच्या नावावरती राहिला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिला खरं तर बॅकलिपला वर घेतला आणि त्याच वेगाने बॉल निघून चाललाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. चला शेकोटी नाही ती स्टॉल व्यावसायिकांनी काहीतरी पेटवलंय, ते विजवायचं आपण प्लीज. आयोजकांची सूचना आली, शेकोटी आपण विजवा. 27 वरती पोहोचला अंबापाडा संघ 61 धावांचा पाठलाग करताना. 19 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. इथेही गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिला त्या ठिकाणी कव्हर्समध्ये आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या. त्या ठिकाणी एक गडी बाद 27. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी त्या ठिकाणी गरज असेल ती म्हणजे आतापर्यंत अजूनही 34 धावांची. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये करायच्या 34 KCC अंबापाडा संघाला. प्रशांत काटकर सचिन काटकर ही जोडी जर का अधिक वेळ मैदानामध्ये राहिली तर या धावा कमी पडतील या खेळाडू टीमला. आणि जर का ही जोडी फोडण्यामध्ये लवकरात लवकर गोलंदाजांना यश मिळालं. बॉलिंग ट्रॅकमध्ये जिशान येतो. आय थिंक लेफ्टी बॉलर जिशान. जय कडू बाद झाला त्यामुळे प्रेशर नसेल जिशानमध्ये, परंतु समोर 2 रायटी बॅटर आहेत, त्यांना तुम्हाला रोखायचं आहे. समोर आपण पाहता एका बाजूने प्रशांत काटकर तर दुसऱ्या बाजूने नॉस्टा किंगला सचिन काटकर. वैयक्तिक इनिंग जर दोन्ही खेळाडूंची पाहिली तर 6 मध्ये वैयक्तिक सचिनने 22 केले आतापर्यंत. हे त्याचं योगदान आपण पाहताय. चला थोडे चेंजेस करून घ्या आपण. प्रशांत काटकर आणि सचिन काटकर हे दोन्ही खेळाडू 27 रन स्कोर कार्डमध्ये. 18-34चं कॅल्क्युलेशन. सामना आपण जर पाहिला 2 झुकलेला हा सामना. रन चेस करायच्यात अंबापाडा टीमला तर वाचवायच्या. त्या ठिकाणी पेट संघाला फुलर लेनचा बॉल उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये बंटी टिपतोय झेल आणि संपतो त्या ठिकाणी प्रशांत काटकर या खेळाडूचा खेळ. अफलातून झेल. सामना आपण जर पाहिला तर या ठिकाणी थोडासा फ्रंट फुटला आहे अंबापाडा संघ. कारण इथे मोठमोठं टार्गेट आपण चेस होताना पाहिले, परंतु इथे आव्हान आहे तुम्हाला तुमच्या समोर. रायगड ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ. नाईट स्पेशालिस्ट फुटवर्क नाही आहे. त्यानंतर मात्र आणखीन एक वाईड बॉल कट करायचा बॉलला बाहेर चालला आणि पंचांनी मात्र
याही बॉलला वाईड घोषित केला, त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल टोटल धावा, धावफलकावरती लागतील त्या ठिकाणी 2 गडी बाद 29 धावा. एक्स्ट्राच्या रन तुम्हाला कमी खर्च करावा लागतील, कारण एक एक रन अंतिम क्षणाला फार महत्त्वाची राहील. जेव्हा तुम्ही धावा वाचवताय, जेव्हा तुम्ही धावा बनवताय, तेव्हा याच रन प्रत्येक संघासाठी डोकेदुखी ठरतायत. आणि इथे मात्र कमबॅक करावा लागेल जिशानला. चांगली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी पेट संघाच्या माध्यमातून पाहायला जिशानला अगदी तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी बोलवलंय. फ्रेश बॉलर बंटी शहबाज सारखे 2 प्रमुख आघाडीचे गोलंदाज अजून आपण पाहिला. अरबाज देखील टीममध्ये आहे, परंतु 2 उजव्या हाताचे फलंदाज त्यांच्या समोर मात्र लेफ्टी बॉलर. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि इथे सिंगल घ्यायचे, क्विक सिंगल. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स वाढला असता आणि सचिन काटकरचा जर का बहुमूल्य विकेट मिळाला असता या क्षणाला तर मात्र अडचणी वाढल्या असत्या. खरं तर आपण पाहता बॅटिंग करताना KCC अंबापाडा टीमच्या वाट्याला, परंतु नियतीची 7-1 रन मात्र मिळाली. संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 30 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 31 करायच्या देणाऱ्या 16 चेंडूमध्ये 16 बॉल आणि 31 धावा हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानामध्ये आलंय. सचिनने स्ट्राईक स्वतःकडे घेतली, आत्मविश्वास तो स्वतःवरती दाखवतोय या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमधला पोल प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण मैदानाच्या अवतीभोवती पाहताय. स्विचिटचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्नांमध्ये यश. लिडिंग एज लागून बॉल मागे चाललाय, लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर पुन्हा एकदा आलाय, सीमारेषा पार चौकार. फटका प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता, पण तो एज लागून त्या ठिकाणी मागे गेला आणि तिथे मात्र चौकार मिळाला. जिशानच्या अगेन्स्ट एक अतिशय आक्रमक शैली वापरली, रिव्हर्सचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी चौकार मिळाला. 30 वरती खेळतो वैयक्तिक स्वतः सचिन आणि या संघ जाऊन पोहोचला आहे 34च्या धावसंख्येवरती. चांगली भागीदारी करताना इथे गुडघा टेकून बॉल चालला थर्ड मॅनला, शॉर्ट थर्ड मॅनला. रन मात्र नाही आहे, तर मागे जे फिल्डर आहेत ते मात्र रनआउटसाठी तयार होते. अरबाज भरपूर नेम त्याने अगदी लावला होता, कधी त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज सोडतो सचिन आणि मी थ्रो करतोय गोटी नेम. आणि एखादा नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हा खेळाडू आणि अतिशय चांगला या संघाचा गोलंदाज अरबाज त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला, ड्राईव्ह केला बॉलला त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे. सिंगल घेताना आपण पाहता सचिनला, सचिन डोक्याचा वापर करतो. 1 रन मात्र इथे आली. एका रनने आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 13 बॉल विजयासाठी 26 धावा, प्रत्येक बॉल मागे 2 धावा. 12चा खरं तर आपण पाहिला रिक्वायर रन रेट पर ओव्हर मागे राहिला या ठिकाणी या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अंबापाडा टीम समोर, तर एका बाजूने धावा वाचवायच्या त्या ठिकाणी टीम RCC पेटला. आज मोठा उलटफेर पहिल्या सामन्यामध्ये पाहिला. नागाव संघाने त्या ठिकाणी खरं तर बामण डोंगरीला पराभूत केलं. इथे बघा निर्णय आला डॉट बॉल, पंचांचा इशारा. खेळाडू सफल झाले, त्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी बॉलरच्या दिशेने दिला. खरं तर पंचाने अगदी योग्य निर्णय. 3 ओव्हर कंप्लीट, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 35. बघा रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहू शकता हा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर्ड झालाय. जिशानच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सफल झाले खेळाडू. त्यानंतर बॉल चालला त्या ठिकाणी अगदी त्यांच्या शरीराच्या समोरून, त्यामुळे वाईटचा प्रश्नच येत नाही. योग्य निर्णय त्या ठिकाणी दिला पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल आणि इथे आपण पाहता आता येणारे 12 बॉल विजयासाठी 26चं समीकरण. ते 35 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 15 आल्या, परंतु जिशानने कमबॅक केलं. फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या. आता चौथा फ्रेश बॉलर अरबाज शेख यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. 12 बॉल 26 धावा, परंतु मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर अजून तळ ठोकून उभा आहे. संघाचा संघनायक सरसेनापती तो उभा आहे. वैयक्तिक त्याची इनिंग आपण जर पाहिली आतापर्यंत 14 चेंडूमध्ये 27 त्याने केलेले आहेत आपल्या संघासाठी. 12 बॉल 26चं कॅल्क्युलेशन.
12 चेंडू आणि आपण पाहत आहे खरं तर 26 धावांचं समीकरण. याच दरम्यान थोड्याच वेळामध्ये आपण पाहता युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तथा स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वेसर्वा प्रवीणदादा घासे यांचं आगमन तुम्हाला काही क्षणात या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. दरवर्षी मोठी जुई नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धेचं आयोजन असं असे क्रिकेटला धर्म मानणारे क्रिकेटच्या निश्चिम भक्त आदरणीय प्रवीणदादा घासे यांचं आगमन तुम्हाला काही क्षणात होताना पाहायला मिळेल. याच कोपरोली संघाचे खेळाडू प्रितेश कॅप्टन सामन्याचा आनंद घेत आहे. बाराबारा नाईट स्पर्धेमध्ये पराभव त्यांच्या पदरी आला, परंतु आज या मैदानाच्या अवतीभोवती पाहता उरण पूर्व विभागातील बरेचसे क्रिकेट चाहते या सामन्यांचा आनंद घेतात. 12 बॉल 25 मॅच ऑन आहे. अरबाज तयार पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने शफल झाले. एज लागल्या बॉल मागे चला 3 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील, परंतु शेवटला गेला बंटी, त्याने बॉलला थांबवलाय आणि तदनंतर मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय. 2 धावा आल्या या ठिकाणी पाहताय. 2 रनने मात्र संघ पुढे जाईल. कॅल्क्युलेशन बदलेल. 11 बॉल आणि 23 धावा. मैदानामध्ये असलेला सचिन काटकर हा खऱ्या अर्थानं आताच्या कंडिशनला पण पाहिलं या परिस्थितीमध्ये पेठ संघाचा विजयाचा मोठा अडथळा आहे. आणि जर का हा बाद झाला तर मात्र थोडा दबाव प्रेशर हा वाढेल KCC अंबापाडा संघावरती, कारण अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने भरपूर चांगले पराक्रम केलेत आपल्या संघासाठी. मुंबई टेनिस क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू सचिन काटकर मैदानामध्ये आहे आणि एका बाजूने रायगड ग्रामीण मधला रात्री के यात्री टीम RCC पेठ. 11 बॉल 23. इथेही गुडगा टेकून फटका एक्स्ट्रा कव्हरला. झेल होईल का? झेल पकडली आहे. ही कॅच नाही तर मॅच पकडली आहे सलमान शेखने. व्हॉट अ कॅच, रनिंग कॅच. मैदानाच्या बाहेर चाललाय सचिन काटकर. हा फलंदाज मोठा धक्का असेल KCC अंबापाडा टीमला. आपण पाहता भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा घासे, सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचे या ठिकाणी आगमन. आपण सातत्याने मोठी जुईच्या मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून दमदार नाईट स्पर्धेचं आयोजन पाहतो असे दमदार आयोजक या ठिकाणी प्रवीणदादा घासे यांचं या ठिकाणी आगमन. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं करतोय दमदार स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानामध्ये मात्र आता खरं तर मोठा ब्लास्ट झाला, त्या ठिकाणी चांगला झेल पकडला आणि खेळाडू बाद होताना आपण पाहिला. खरं तर सचिन काटकर नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. तेजस ठाकूर. 10 बॉल 23. प्रवीणदादा घासे यांचं या ठिकाणी आगमन आपण होताना पाहत आहे. दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टी, सबका साथ सबका विकास, युवा नेतृत्व. उरण विधानसभेतील आपण पाहता या ठिकाणी उरण विभागातील युवा मोर्चा अध्यक्ष आणि स्वतः नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक या ठिकाणी आपण पाहत आहे प्रवीणदादा घासे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. रॉयल म्हणजे राजा, राजासारखा माणूस प्रवीणदादा घासे, नितीनदादा पाटील नवगर आणि रोशनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. सर्व पाहुण्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेनिमित्तानं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण पाहताय या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होताना पाहायला मिळेल. मॅचमध्ये आता मात्र ट्विस्ट निर्माण झाले. शेवटचे बॉल असतील 10, विजयासाठी धावा करायच्या त्या ठिकाणी 23. 10 चेंडू 23. नवीन फलंदाज तेजस ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकमध्ये अरबाज शेख. आणखीन एक तेच तारा बॉल. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी या खेळाडूची आपण नेहमी पाहिली. आता इथे एक एक डॉट बॉल अंबापाडा संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे आता इथून तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. त्याहीपेक्षा तुम्हाला सिंगल डबलवरती देखील भर द्यावा लागेल, कारण सामना अजूनही गेलेला नाही आहे अंबापाडा संघाच्या हातातून. कारण 9 मध्ये 23 या 3 बॉलमध्ये किमान 7 ते 8 धावा जरी आल्या तर शेवटपर्यंत हा सामना जाईल. आणि एका बाजूने गुणवत्ता सिद्ध करणारी गोलंदाजी अरबाज शेखच्या माध्यमातून अगदी खोलात टाकला बॉल. यॉर्क लेंथमध्ये फ्लिक केला बॉलला, ऑन साईडला पायामधला बॉल होता. रन मात्र मिळाली सिंगलने मात्र आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी 8 बॉल आणि 22 धावा. पेठ संघाचे समर्थक गणेशदादा जोशी त्या ठिकाणी मात्र विशालदादा जोशी, रणजितदादा घरत, सोमनाथजी म्हात्रे
यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. भाऊ ठाकूर खरंच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. 8 बॉल 22 हे 2 चेंडू अरबाजचे फार निर्णायक आहेत. आणि समोर प्रवीण काटकर. मग शफल झाले, जेवढे शफल झाले त्यांना मात्र वेगाने बीट केलं आणि बॉल बघा ऑफ स्टिकच्या अगदी जवळून गेला होता. अरबाजला वाटला होतं कदाचित त्रिफळाचीत होईल फलंदाज, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 7 बॉल आणि 22 धाबा. 7 चेंडू आणि 22 चं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहत आहे. कमबॅक केलंय खरं तर पेठ संघाने. सचिन काटकर जोपर्यंत मैदानामध्ये उभा होता तोपर्यंत असं वाटत होता हा सामना थोडा आंबापाडा संघाच्या बाजूला झुकेल, परंतु त्यानंतर तो बाद झाल्यानंतर मात्र हा प्रेशर टीमवरती वाढलाय. याही वेळा आपण पहिला बॉल मात्र चालला निर्धाव. आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं कमबॅक या षटकामध्ये. धावा आल्या फक्त 4, गडी बाद केला 1. आता येणारे बॉल असेल 6. विजयासाठी 22 धावांचं समीकरण. आज केलवणे गावाला आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषकात गाजतंय नाव उरण पनवेलला. आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला. आमदार चषक बीजेपीचा. धन्यवाद. या दरम्यान आपण पाहताय खरं तर या ठिकाणी युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे उरण विभागातील युवा नेतृत्व आदरणीय प्रवीणदादा घासे यांचं या ठिकाणी आगमन मंचकावरती. त्यांच्या समवेत आदरणीय नितीनदादा पाटील नवघर यांचं या ठिकाणी आगमन. मोठी जुई गावचे आदरणीय रोशनदादा पाटील त्यांचंही सहर्ष स्वागत. आदरणीय ज्ञानेश्वरजी कोळी साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत. 6 बॉल आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावा चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. बंटी जोशी आलाय आणि समोर आपण पाहताय त्या ठिकाणी तेजस ठाकूर. इथे वेगवान बॉल लेग वे फॉर द विकेटसाठी अपील झाली आहे. पंचाने मात्र अपील फेटाळली. LBW साठी अपील झाली होती. विकेट मात्र नाहीये, परंतु लेग बायची रन जरूर मिळेल. त्या ठिकाणी बॅटिंग करताना आपण पाहता मैदानामध्ये आंबापाडा टीमला आता सामना थोडा जड होत चाललाय बघा. अगदी त्या ठिकाणी गुडघ्याच्या वर बॉल लागलाय आणि त्या ठिकाणी मग पाहता 5 बॉल 21चं समीकरण त्या ठिकाणी मैदानामध्ये आलं. सामना आता हळूहळू आपण जर पाहिला तर जड होत चाललाय अंबापाडा टीमसाठी. सुरुवात चांगली झाली होती. पहिले 2 बॉल लगातार षटकार, त्यानंतर बंटीने 4 बॉल डॉट टाकले आणि कमबॅक केलं. इथे हाफ ट्रॅकर अजून मॅच संपलेली नाहीये. हा बॉल हुक केलाय, फाईन लेगच्या वरून मात्र चाललाय सीमारेषा पार. निर्णायक षटकार. वेगाने हा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि थोडासा आतमध्ये टर्न होणारा बॉल. फक्त दिशा दिली आणि हा इथे आपण पाहिला चांगला फटका त्या ठिकाणी प्रवीण काटकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 बॉल 15. येणारा पुढचा बॉल देखील तितकाच महत्त्वाचा राहील. आणखीन एखादा मोठा फटका येईल का बंटीच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका स्क्वेअर लेग मध्ये. खराब फिल्डिंग, जजमेंट चुकलं आणि इथे मात्र हा चौकार मिळाला. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना 4 धावा मिळतील अंबापाडा टीमला. शेवटचे 3 बॉल विजयासाठी 11 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. थोडं टेन्शन राहील आता पेठ संघाच्या वाट्याला. या मॅचच्या दरम्यान बंटीमध्ये आक्रमण झाले बघा. बंटीने पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन टाकला षटकार, दुसरा फुलटॉस टाकला त्याच्यावरती षटकाराला. बॉल हवाय 3 चेंडू आणि विजयासाठी 11चं समीकरण. 2 मोठे फटके कंपल्सरी हवेत या ठिकाणी अंबापाडा टीमला. आणि प्रवीण काटकर प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. आणि एखादा जर का निर्धाव चेंडू जरी टाकला, एखादा विकेट जर का घेतला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करताना तुम्हाला हंसी 11 RCC पेठ संघ पाहायला मिळेल. मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकणार अजून सांगू शकत नाहीये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये. कालचा रात्रीचा सामना आपण पाहिला. खोपटे आणि ओवळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष. 1 बॉल 1 रनचं समीकरण आलं
आणि तिथून मात्र कुपटे संघाने सामना जिंकत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला रूपचंद स्मृती मैत्री मिलिंद स्पोर्ट दाकटीजुई या संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. चला उसारली संघ आपला निर्णय काय असेल राहुल हरेश? निर्णय फक्त आम्हाला कळवा काय असेल फिल्डिंग बॅटिंग. पुढचा सामना आपण पाहणार खरं तर हायवे दिवा विपक्ष गावदेवी उसारली अशी लढत. इथे आपण पाहिला शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, बॉल आला निर्धाव. आता या मॅच मध्ये शेवटचे 2 बॉल विजयासाठी आता 10चं समीकरण. कंपल्सरी मेगा हिट 11 माफी असावी 11 धावा करायच्या 2 बॉलमध्ये. त्यामुळे लगातार 2 षटका तुम्हाला खेळाव्याच लागतील कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. बघा 3ऱ्या षटकामध्ये दिशाने कमबॅक केलं, 4थ्या ओव्हरमध्ये अरबाजने कमबॅक केलं. हे प्रेशर या खरं तर आंबापाडा संघावरती वाढलं कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आपण जर पाहिल्या 27 होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं. इथे देखील आपण पाहिला ग्राउंड शॉट. आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव पाहायला मिळाला. पेठ संघाचा औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण 1 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आता 10 धावा करायच्यात. 1 बॉल बाकी आहे आणि 10 धावा. एखाद दुसरा चमत्कारच या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो आंबापाडा टीमला जर का वाईड चौकार किंवा एखादा एक्स्ट्रा भीमन मिळाला, ओव्हर स्टपिंग जर नो आला. आपण बाकी तर करू शकतो परंतु मैदानामध्ये काय घडेल येणारी काय वेळ ठरवेल. 1 बॉल आणि 10 धावा. आणि या ठिकाणी सामना जिंकला आहे तो म्हणजे रात्री के यात्री नाईट स्पेशालिस्ट टीम RCC पेठ. अभिनंदन, हार्ड लक KCC आंबापाडा. चला उसारली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हायवे दिवा टीमला भूमी 11 हायवे दिवा टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचं आहे. लगेचच आपण खेळाडू कक्षाकडे या. अक्षय पाटील आपली टीम घेऊन या आणि लगेच पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. चला ऑन स्क्रीन आपण चेक करूया. सामनावीर या सामन्याचा एक षटक टाकलं आणि फक्त 4 धावा दिल्या.